प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामाला अलीकडे गती मिळाली असली तरी केंद्र शासनाकडून निधी न मिळाल्याने तब्बल अमरावती जिल्ह्यातील 35,13,85,000 रुपयांचा निधी रखडला। घरकुल लाभार्थ्यासाठी आली मोठी खुशखबर। होय, घरकुल लाभार्थीसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता 10,000 कोटींची निधी मंजूर झालेली आहे। रखडलेले हप्ते लवकरच जमा होणार। मित्रांनो, आजची जी माहिती आपण पाहणार आहोत ती राज्यातील लाखो घरकुल शेतकऱ्यांसाठी आणि लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुमचं घरकुल मंजूर झालं असेल, तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप पाहत असाल किंवा तुमच्या गावात अनेक लाभार्थ्यांचे पैसे रखडलेले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून राज्यभरातील लाभार्थ्यांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे, घरकुल मंजूर झाले का, पण पैसे कधी येणार। अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला पण दुसरा हप्ता आला नाही, काहींना दुसरा हप्ता मिळाला तर तिसरा हप्ता अजूनही बाकी आहे, तर काही लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर असूनही खात्यात 1 रुपया जमा झाला नाही। त्यामुळे अनेकांचे घर अर्धवट अवस्थेत आहेत। काहींना कर्ज काढून काम करावे सुरू ठेवत आहे तर काहींना आर्थिक अडचणीमुळे काम थांबावे लागत आहे। याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल 10,000 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीमुळे रखडलेले हप्ते टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो, ही माहिती कोणत्याही अफवेवर आधारित नाही। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे। या शासन निर्णयानुसार आर्थिक वर्ष 2026-27 साठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर संबंधित घरकुल योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीमध्ये केंद्र शासनाचा 6,000 कोटी रुपयांचा हिस्सा आणि राज्य शासनाचा 4,000 कोटी रुपयांचा हिस्सा असून 10,000 कोटी रुपये आता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी दिलासादायक बातमी आलेली आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निधीमुळे रखडलेले घरकुल हप्ते टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। या निधीचा उपयोग घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे हप्ते देण्यासाठी केला जाणार आहे। आता अनेक जण विचारतील, आपल्यालाही या निधीचा लाभ मिळणार का? तर मित्रांनो, जर तुमचं नाव घरकुलच्या मंजूर यादीमध्ये असेल, तुमची कागदपत्रे पूर्ण असतील आणि तुमचा हप्ता काही कारणामुळे रखडलेला असेल तर अशा लाभार्थ्यांना या निधीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला स्वतःचं पक्कं घर मिळावं पाहिजे, म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करत असतात। मित्रांनो, या शासन निर्णयात आणखी एक महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहे। हा निधी केवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण पुरता मर्यादित नाही, तर ग्रामविकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या इतर पात्र घरकुल योजनांचाही अंमलबजावणीसाठी वापरला जाणार आहे। त्यामुळे राज्यातील छोट्या संख्येने आणि मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचा याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, निधी मंजूर झाला म्हणजे सर्वांच्या खात्यावर एकाच दिवशी पैसे जमा होतील असे नाही। निधी टप्प्याटप्प्याने ज्यांचे हप्ते बाकी आहे त्यांना मिळणार आहे। जिल्हा न्याय आणि लाभार्थ्यांच्या पात्रतेनुसार वितरित केला जातो। त्यामुळे जास्त थकबाकी असेल किंवा हप्ता बाकी आहे त्यांना घाबरून जाऊ नये किंवा चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये। मित्रांनो, आता या शासन निर्णयामध्ये नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या 10,000 कोटी रुपयांचा निधी लाभ नेमका कोणाला मिळणार? हा प्रश्न सध्या प्रत्येक घरकुल लाभार्थ्याच्या मनात आहे। चला तर मग शासन निर्णयातील प्रत्येक सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वप्रथम, ज्या लाभार्थ्यांचे घरकुल अधिकृतपणे मंजूर झाले आहे आणि ज्यांचे नाव अंतिम लाभार्थी यादीमध्ये आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे। कारण नाव मंजूर झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांचे हप्ते निधीअभावी थांबवलेले सुद्धा होते आणि शासनाने आता ही निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे रखडलेले हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित केले जाणार आहेत। घरकुल योजनेमध्ये एकाच वेळी संपूर्ण रक्कम दिली जात आहे। घर बांधकामाच्या प्रगतीनुसार हप्ते दिले जातात। उदाहरणार्थ, पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता, त्यानंतर बांधकामाची पाहणी झाल्यावर दुसरा हप्ता आणि शेवटी घराचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम हप्ता दिला जातो। त्यामुळे जर तुमचे बांधकाम नियमानुसार सुरू असेल किंवा आवश्यक पूर्ण झाले असेल तर तुमचा पुढील हप्ता येण्याची शक्यता वाढते। अनेक लाभार्थ्यांनी अशी तक्रार केली होती की आमचे घरकुल मंजूर झाले, अधिकारी पाहणी करून गेले, फोटोही अपलोड झाले तरीसुद्धा पैसे खात्यात आले नाही। अशा अनेक प्रकरणांमध्ये निधी उपलब्ध करून नसणे हे प्रमुख महत्त्वाचे कारण ठरू शकते। आता ही निधी मंजूर झाल्यामुळे आता लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आणि महत्त्वाची आहे, ज्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रामध्ये काही त्रुटी आहेत, बँक खात्याची माहिती चुकीची आहे असे किंवा आधार क्रमांक बँक खात्यात जोडले नाही अशा प्रकारच्या
प्रकरणामध्ये पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती एकदा ग्रामसेवक, पंचायत समिती यांनी संबंधित कार्यालयात जाऊन तपासून घ्यावी. तसेच बँक खाते सक्रिय करणे महत्त्वाचे आहे. आधार लिंक आहे का, मोबाईल नंबर टाकून पहा, अपडेट आहे का याची खात्री करून घ्या. कारण सरकारकडून निधी थेट DBTनुसार पद्धतीने ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी मंजूर झाला असेल तर सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत. शासनाकडून निधी जिल्हानिहाय आणि टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार. त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येतील तर काहींना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. शासन निर्णयामध्ये निधी मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित विभागाकडून जिल्हानिहाय निधीचे वितरण केले जाते. त्यानंतर पात्र लाभार्थीचे बँक खात्यात हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थींच्या बँक खात्यावरती एकाच दिवशी पैसे जमा होतील असे समजू नका. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाते. तर तुमचे घरकुल मंजूर झाले असेल, आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतील, बांधकामाची प्रक्रिया वेळेवर झाली असेल आणि अपडेट आले असेल तर तुमचा हप्ता प्रलंबित असेल तर तुम्ही तुमचे बँक खाते नियमितपणे तपासत राहा. लगेच तुमचे ग्रामसेवक तपासणी करतील आणि समिती संबंधित अधिकाऱ्याकडून अधिकृत माहिती घेत राहा. काही लोक सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवतात आणि आजच्या सर्वांच खात्यावर पैसे येणार, उद्या सर्वांना हप्ता मिळणार किंवा फक्त अमुक जिल्ह्यात टमुक जिल्ह्यात लाभ मिळणार अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. शासनाकडून अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही निधी जमा केली जाते. आता 10,000 कोटी रुपयांच्या निधीमुळे काय फायदा होणार? सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे घरकुल आर्थिक अडचणीमुळे अर्धवट राहिलेले आहे त्यांच्यासाठी आता सर्वात आनंदाची बातमी आलेली आहे. आता लक्षात घ्या, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशा सरकारी योजना, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.